एका आरोपीला अटक। हा पेपर इथे वाच, पुढे वाच काय ते। अटक केलेल्याचं नाव शेवटपर्यंत नाही दिलेलं। मलाही चांगलं आठवतंय, बऱ्याच पेपरमध्ये ही बातमी आली होती। हो, मी वाचली होती, पण खूप घाबरले होते, त्यामुळे कोणाला काही बोलले नाही। त्यावेळी आपण इतके घाबरलो होतो की एकमेकांना कॉन्टॅक्टच केला नाही। म्हणून तर आपल्याला कळलं नाही ना नक्की कोणाला पकडलंय ते। त्यावेळी आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला हवं होतं। कोणाला अटक केलंय आपल्याला कळायला हवं होतं यार। मी केला होता। सगळ्यात आधी विक्रांतला फोन केला होता मी। त्या दिवसानंतर त्याने माझा एकही फोन उचलला नाही। कोणालाच कोणाशी बोलायचं नव्हतं ना, तेव्हा मी सगळ्यांना फोन करत होते, धडपडत होते सगळ्यांशी बोलण्यासाठी। कुणीच रिस्पॉन्ड नाही केला, कुणीही माझा फोन उचलला नाही, कुणीही बोललं नाही माझ्याशी। तू सगळ्यांना फोन केला होतास, मलाच का नाही केला मग? अगं मला करायचं ना, मी उचलला असता फोन तुझा। ज्याच्याकडनं सगळ्यात जास्त अपेक्षा होती ना, त्यांनीच पाठ फिरवली होती। तेव्हा सगळं संपलं होतं माझ्यासाठी। कोणाशी बोलण्याची इच्छाच राहिली नव्हती। हो, आहे मी तुझा गुन्हेगार, आणि यावेळी मी अनेक वेळा याबद्दल तुझी माफी मागितली सायली। मग का तू परत परत? त्यावेळी माझी कंडिशन जी होती ती तू समजू नसती शकलीस, तू सहन नसती करू शकलीस, म्हणून नाही केला कॉन्टॅक्ट मी तुला। तुला माझी परिस्थिती कळू नये हा उद्देश होता माझा। मी परत तुझी माफी मागतो। आय एम सॉरी। रोहिणी काय होतंय? पाणी हवं? रोहिणी शांत, काही नाही होणार गं। तू नको घाबरू। बाबूराव, बाबूराव, काही होणार नाही। थोडं सहन कर, थोडं आहे ना इथे, तू नको घाबरू, काही होणार नाही। हा, आम्ही सगळे आहोत। बघू मागे मागे। बाबूराव बघा ना रोहिणी कसं करते। बहुतेक डिलिव्हरी जवळ आली असेल। तुम्ही प्लीज गरम पाणी घेऊन या प्लीज, पटकन। सावकाश। पुढे काय करायचं असतं तुला माहितीये का सायली? नाही रे, मला काही कल्पना नाही आहे सगळ्याबद्दल। अरे तुम्ही असं कसं बोलताय? आपल्यापैकी कुणाला तरी काहीतरी माहित असायला हवं ना। ते सध्या तू बोल ना काहीतरी। मला पण नाही माहिती। आपल्यापैकी कुणाला काही माहित नसेल तर मग काय करायचं आता? नाही मी आहे ना। अरे तुम्ही असं बघत बसू नका रे एकमेकांकडे, काहीतरी करूया ना। माझ्या रोहिणीच्या आणि माझ्या बाळाचा झगडा करण्याचा प्रश्न आहे रे, काहीतरी करायला। आपल्यालाच करावं लागणार आहे सगळं। आपल्यालाच करावं लागणार। रोहिणी मला नाही बघवत आहे। चाल काहीतरी करू आपण। रोहिणी वाचायला हवी, बाळ वाचायला हवं, काहीतरी पॅनिक झालं असतं, थांब ना जरा प्लीज प्लीज। बाबूराव, करू काहीतरी। बाबूराव, आपल्याला बोलून चाललं नाही यार। एक कोणाची तरी मदत घ्यायला हवी, डिलिव्हरी करायला हवी। शांत राहा, आपण
पाणी घेऊन येते त्यांना. नाही नाही तू शांत हो ना. हा मी आहे इथे. आले का ते? कुठे आहेत? शांत राहा जरा, शांत. तुम्ही इथे थांबा. मी आलो. मी काय करतो? अरे तू कुठे? तो काही नाही होणार आहे. हा मला माहितीये तू आहेस इथेच इथेच माझ्या आजूबाजूला. मला बघतोयस तू आणि मी काय बोलतो ते ऐकतोय सुद्धा. हे ऐक ना. हे बघ आजपर्यंत तू माझ्यासाठी सैतान होतास पण आज माझ्या रोहिणीसाठी माझ्या बाळासाठी मी तुझ्यात देव शोधतोय. ऐक ना माझ्या रोहिणीला वाचव. माझी रोहिणी वाचली तरच माझं बाळ वाचणार आहे. ऐक ना. बोल ना मी बोलतोय ते ऐकतोयस ना तू. मग काहीतरी रिप्लाय दे ना. अरे बोल ना काहीतरी प्लीज. माझ्या रोहिणीला वाचव ना. माझ्या बाळाला वाचव. बघ मी तुझ्या हात जोडतो. मी पाया पडतो. माझ्या रोहिणीला वाचवलंय. माझ्या बाळाला वाचव रे. माझ्या बाळाला वाचव. हात जोडतो. रोहिणीचा आवाज एकदम बंद का झाला? तिला काही झालं नसेल ना? नाही मला बघायला हवं. रोहिणी 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 काय नाही ओके ती काय नाही झालं. अभय बरी येते आता. हा कळा थांबल्यात. काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. अचानक कसं काही बंद झालं? आणि बाळ सेफ असेल ना? हो अभय बाळ सेफ असेल. हे बघ मला फारसं काही माहित नाही यातलं पण जेवढं माहिती आहे त्याच्याप्रमाणे असे डिलिव्हरी जवळ आल्यावरती फॉल्स पेन्स होतात. रोहिणीला पण तसंच झालं असेल पण आता काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. हा तू पण शांत हो जरा. थँक गॉड. पण वाचवलं तू. पुढे तुझ्यावर आहे सगळं. अभिषेक हो अभिषेक. अहो तुम्ही घाबरला आणि आम्हाला पण घाबरलो ना. पण बाय म्हणते ते कदाचित खरा सोडकत मी असा ऐकला होता. हो तू 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 म्हणतोस मग विषयच संपला. ऐका आता तिच्या समोर चर्चा नको. तिला आराम करू दे. आपण बाहेर जाऊ. चला चला. अभ्या तू पण शांत हो जरा आता. हा चल. घाबरवलं रे तिने आपल्याला. अशा वेळी काय करायचं तिला कसं समजायचं काही कळत नाही. सगळं ठीक आहे रे पण तुम्हाला कळतंय का हे आपल्यासाठी एक प्रकारची वॉर्निंग होती. तुला काय म्हणायचंय? अरे आता तिला फक्त फॉल्स पेन्स झाले होते. नशिबाने ती आणि बाळ सुखरूप आहेत पण फॉल्स पेन्स झाले म्हणजे तिची डिलिव्हरी कधीही होऊ शकते. आणि डिलिव्हरीच्या वेळेला अशी काही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आली तर काय करणार आहोत आपण? सायली बरोबर बोलतीये. आता आपण फक्त 4 जण आहोत. अभय आपल्यात असून नसल्यासारखं आहे. रोहिणीला सावरताना त्याची काय अवस्था होती आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले. अशा अवस्थेत काही झालं
तर आपण काय करणार आहोत? तुम्ही सगळ्यांना माझ्याकडे काय बघता? मी काय केलंय? तू अशी डिलिव्हरी केली आहे कधी? बाबूराव, तुम्ही आमच्यात मोठे आहात. हा, तुम्हाला मुलं आहेत. तुम्हाला आमच्यापेक्षा अनुभवही मोठा आहे. तुम्ही काहीतरी मदत करू शकता आमची, प्लीज. तुम्ही बोलता हो काय? कबूल आहे की माझा लगीन झाला, मला मांगारी नाही म्हणून बायकांचा मला काय सगळाच कळतं असं नाही. आणि त्यातून झाला काय, माझ्या मांगारीची जे बालनपण होतं ना, तो झाला सरकारी दवाखान्यात. तर ह्याच्यावर मला काय म्हणायचं, माफ करा आधी सांगतो मी. बाबूराव, हे बघा, असं म्हणून नाही चालणार आहे आपल्याला. आपल्याला काहीतरी ऑप्शन तर काढायला हवा ना. मी सांगितल्याशिवाय अजिबात उठायचं नाही, हा, आणि घाबरायचं नाही. मी काही खायला मिळते का बघून येतो. आलोच. काय झालं? हो, आहे. झोप. रोहिणी, रोहिणी, मी परत येते. रोहिणी, ऐकतेस ना? लवकरच तुझ्या पोटी मी जन्म घेणार आहे. मी परत येते. रोहिणी, नाही, नाही. नाही, नाही, रोहिणी, नाही, हे शक्य नाही. नाही, रोहिणी, हे काय झालं? रोहिणी, रोहिणी, कोण आहे इथे? कोण? काय बडबडतेस तू? रोहिणी, काय बडबडतेस? लीलाबरी, लीलाबरी इथे आली होती. नीलांबरी, हो, ती आली होती. कोणीच नाहीये. भास आहे तुला? भास झाला असेल. नाही, मी सांगते ना, ती इथेच होती. ती ती म्हणत कोणी नाहीये होती इथे. हो, ती म्हणत होती ती माझ्या पोटी जन्म घेणार आहे. अगं, तुला स्वप्न वगैरे पडलं असेल रोहिणी. इथे कोणी नाहीये. शांत नाही पडलं. ती माझ्याशी बोलली. ती इथे बसून माझ्याशी असं बोलत कोणीच होती. नाहीये. हे बघ, मला नीलांबरी नकोय.
अगं असं काही नाही होणार, तू शांत हो, मी आहे ना इथे तुझ्यासोबत. कुठल्याच गोष्टींची संबंध नाही ए, रोहिणी, ऐक माझं. नीलंबरी तर नाहीच नाही येणार. अगं हे बघ, एक काम कर, तू तिला हा. सांग की इथे येऊ नको, माझ्या पोटी यायचं नाही, तू सांग तिला. ठीक आहे, मी सांगतो. तू ऐक. हा चल, तू बस आधी. मी सांगतो म्हटलं ना, मी सांगतो तिला. नक्की ऐक. मी सांगतो तिला. हा? मी सांगतो नाही, तुझ्या आत्ता आजूबाजूला पण सांग, फिरकायचं नाही. आत्ता सांगतो सांग तो. तिला, आत्ता सांगतो मी की की यायचं आजूबाजूला तुझ्या नाही. फिरकायचं नाही. हा माझ्या तू शांत हो माझ्या आधी. मला नाही यायचं. शांत हो रोहिणी. नीलंबरी. मी आहे ना तुझ्यासोबत, आहे ना तुझ्यासोबत. हा नीलंबरी नको. नाही नाही नाही, मी सांगतो तिला. हा तू बस इकडे. मी सांगतो म्हटलं तरी नाही येणार ती. हा चल चल चल, नाही येणार. मी आहे ना इकडे तुझ्यासोबत. ये तू चल, ये सावकाश, ये इकडे बस. ये नाहीये कोणी तिथे, बस इकडे. नाहीये कोणी, मी आहे ना. कोणी नाहीये, कोणी येणार नाहीये. मी सांगतो तिला. हा थांब. बस आहेस मी. हा आहे मी, कुठे जात नाही. हॅलो, पेज आणले तुझ्यासाठी, खाऊन घे. हं? बस. हा. रोहिणी, नाहीये कोणी, मी आहे ना इथे तुझ्यासोबत. घे पेज खाऊन घे. मी सांगेन नीलंबरीला, नको घाबरूस तू.